तर हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग. आता सकाळच्या 8:30 वाजत आलेत. झोपलेतच अजून सगळे. मी उठली, माझी आंघोळ झाली. एक मिनटं. हे बघ, संचित पण आमचा अजून झोपलाय. आणि मग आंघोळ करून बसली. आता गड्ड्याची यात्रा आज बघायला जायची आहे. त्यामुळं मग आता नाश्ता नाहीतर जेवण करून मग दुपारनंतर मग संध्याकाळी बघायला जायची. संध्याकाळचं कसं बघायला छान वाटतं. त्यामुळं आता चहा ठेवणार आहे माझ्यासाठी. ते दिवसांची झोपलेत अजून, भाऊजी गेलेत बाहेर. ह्यांची आंघोळ झाली, हे पण थोडं फिरायला लागलेत. माझी आंघोळ केली मी. आम्हाला कसं संचितचं सकाळचं स्कूल असतं आणि संचितला कसं फक्त संडेला सुट्टी असते. त्यामुळं आम्हाला कसं लवकर उठायची सवय लागली. त्यामुळे जास्त वेळ झोपायचं म्हणतात तरी पण काही झोप लागत नाही. उठले होते तरी पण मी लवकर आंघोळ वगैरे केली. आता थोडासा चहा करते. त्यांना पण विचारते चहा पिणार आहे का. तर चला चहा ठेवते आता मी. ठेवलाय चहा. या चहा पेला तुम्ही सगळे. काय करताय? चाललंय मॉर्निंग वॉक. 9 वाजले सकाळच्या. थंड झाला थोडासा. या चहा पिला तुम्ही सगळे मस्त असता. ही भू लावले ते असं वाटतंय मला कोणाची नजर लागू नये म्हणून मी काळा भरला. केसाचा भू इथं आता झाला. तर संचित आमचा आता झोपेतून उठलाय आणि संचित दीदीकडे जायचं आहे. संचित दीदीकडे जायचं आहे. जायचंच प्लीज पप्पा, जायचं आहे. हां, कसं वाटतंय मग आता आलाय पारुषा पोरा? छान वाटते. डोळ्यात बघा, घुम बघा, कसाय घाल घाल खेळले नुसतं उठून. छान वाटते. ओके. काय नाश्ता करायचा? नाश्ता ची 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 ची. तर आता आम्ही आणले मटण आणि ह्या मटणला अद्रक, लसूण, गरम मसाला आणि मीठ लावले. आणि तर खोबरं भाजायला ठेवले कुकरमध्ये. आता कुकरमध्ये आता हे मटण पहिलं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथं कांदे कट करून घ्यायचे. आता इथं आमच्या संचित आणि संचितचा खेळ चालू आहे. पिंक कलरचा टेडी म्हणत असेल हे भगवान, हे मैं किसके हात लग गया. है ना. होय, खेळा खेळा खेळा. आणि इथं आहे देवघर. देवघराला अजून काही खेळ ठोकायचा मुहूर्त आला नाही, त्यामुळे खालीच आहे. इथं कांदा खोबरं भाजून झाले. कांदा आता लालसर भाजतोय आणि तिथं चिकनला थोडंसं कांदा, टोमॅटो आणि जे मसाले लावले होते ते टाकून पहिलं शिजवून घेत आणि नंतर फोडणी द्यायची. आणि इथं सांचे मटण खात नाही, त्यामुळे सांचेसाठी ते चिकन आणले. आणि भाकरी आता करायच्या नंतर सगळं भाज्या वगैरे झाले की मग गरम गरम भाकरी करायची. बस झाला लालसर तेवढं. बस असं चांगलं मिठाचं पाणी लावायचं ना. हो, आता सगळं थोडंसं मिठाचं पाणी सुटल्यानंतर गरम पाणी घालायचं नाही, त्यातच शिजवायचं. कसलंच पाणी घालायचं नाही. आता त्याच्यात पाणी घालायचं थोडंसं. हां, नंतर त्याला चिकनला पाणी सुटते जरा. तर इथं मसाले बारीक करून घेतले. ह्याच्यात खोबरं आहे फक्त आणि इथं कांदा, टोमॅटो आणि सगळ्यात पहिलं अद्रक लसूणची पेस्ट इथं बारीक करून घेतली. तर इथं अद्रक लसूणची पेस्ट कुकरला आता झाकण लावले आणि मग आता शिजल्यानंतर मग फोडण्या द्यायच्या सगळ्या. स्वयंपाक आमचा होत आलाय. इथं मटणचं कालवण केले. सुक्कं करायचं आहे, पण इथं सुक्कं आहे आणि भात लावला आहे. भाकरी चालू आहेत आता, शेवटचीच भाकरी. आणि मसाल्याचं भाकरी करायचं म्हणलं की कट्ट्यावर सगळा पीठ सगळं होते. आणि थोड्याशा भाकरी इथं ठेवलं, कट्ट्यावर जागा नाही म्हणून. टाका
गरम तवा झाल्यावर वाफ किती लागते. तिला तर मी त्या दिवशी लिक्विड दिलं. म्हणलं भांडी तेलकट असते, म्हणलं थोडंसं घासत जावा. काहीच बोलत नाही, काय म्हणजे काहीच बोलत नाही. होय घासते, काय म्हणजे काय सुद्धा बोलत नाही. तशीच जाते, गुपचूप असते. काय बोलत नाही ते, घासत पण नाही. आता आमच्या दोघांचे तर किती थोडे भांडे पडते, किती थोडे भांडे पडते, तरी पण ते घासत नाही भांडे जास्त. चांगले थोडे जरी असले तरी पण तेवढेच घासून जाते. जास्त जरी असले तर ती तिच्या पद्धतीनंच घासते. फुगलं नाही म्हणलं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणलं फुगलं. तेच ना मग. एक छोटीशी भाकरी आपली आता सुक्क झालं की झालंच. मग कोशिंबीर केली, भाकरी एका झाल्या, रस्सा केला आपला कढईमध्ये आपला छान. जागा नसले की आबाळ येते, थोडंसं ऊन पडते, त्यामुळं हे होते. गॅस कमी आहे हो, त्यामुळे शेकणं. तरी म्हणलं काय झालं, लाकडाचं. हां नसेल चांगलं दिसत. काजं तर फुग बाई, फुग 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 तम्म फुगले बाबा. फुगेपर्यंत खाल्लं करपली, शेवटी फुगवली. झाल्या भाकरी. आता सुक्क करायचं आहे भाकरी. तर मग आता इथं झाले सुक्क. संचितला आता चालून घेणार आहे आणि नंतर मग आम्ही सगळे जेवण करणार आहे. तरी संचितला काढून घेतले. तर इथं झाले सुक्क, संचितला पण चालून झालं. आता आम्ही जेवण करतो. कोशिंबीर वगैरे काढून आता तिकडे जेवायचं आहे. तर चला मी या सगळेजण मस्त असं जेवण करायला. तर जेवण झालं आमचं. आहे मसाला पान खायचं आणि मग थोड्या वेळाने आवरून आता गड्ड्याची यात्रा बघायला जायची. मग काय तर खाल्लं आता कर वाटेल का एवढं. तर आम्ही आता आलोय यात्रेमध्ये. भरपूर अशी गर्दी आहे आणि माझा आवाज येतोय का नाही काय माहिती नाही. बरे कसला आहे असला, कसली राईड म्हणायची. असलं पडलं म्हणजे अवघडच आहे की. चला तो चांद तक. आकाशी पाळायचे मोठे 5 आहेत. डेंजर, एकदम डेंजर. असं बघूनच भीती वाटायला लागले. कशी लोक बसत असते. काय ओळखायचं नाही बसायचं. काय बसते. लाईटिंग पडली तर छान वाटायला लागलं. लाईट पडल्या, संध्याकाळच्या लाईटी लागले ते छान वाटायला लागल्या. भारी 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 भारी. संचित संचितने यात्रेतून काय घेतलंय ते दाखवायला लागले दोघं. वा 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 वा. हे बघा हळूहळू छान आहे की. मला असं वाटलं नव्हतं असं खाली दिसतंय ते. प्रोजेक्टर आहे. दोघांचे एकच आहेत का वेगवेगळे आहेत? एकच आहे दोघांचे. हां छान वाटतंय. अंधारात काय चाललंय. तो सांची तर किती छान दिसतंय जवळून. जवळून जेवढं जवळ जाईल ना तेवढं छान दिसतं जवळून. हळू जरा मोडून टाकतोय संचित. मला असं वाटतंय काय राहत नाही, इतकं खटखट वाजवायला लागलाय. किती छान दिसते, एकदम मस्त मस्त दिसते, एकदम छान छान. तर 11 वाजत आले. झोपायचं आहे का नाही? निवांत चाललंय संचित. होय रे.
मग काय तर चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. आज खूप कंटाळा आला, फिरून वगैरे आलोय त्यामुळं आलं की जेवण केलं आणि आता बसलोयच निवांत.